नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत मशरूम बेबीकॉर्न मसाला. चला तर मग त्याच्या कृतीकडे वळूयात. मशरूम बेबीकॉर्न मसाल्याची आता आपण कृती बघूयात. याच्यासाठी मी एक मोठा कांदा लांब चिरून घेतलेला आहे. 2 छोट्या साईजचे टोमॅटो. तुमच्याकडे मोठा असेल तर एकच टोमॅटो वापरा. ते पण ओबडधोबड कापून घेतलेले आहेत. लसणाच्या एक 15 एक पाकळ्या असतील आणि क्रश केलेलं आलं आहे. इथे मी उकडून घेतलेले आहेत बेबी कॉर्न्स, कारण की ते आत इथे कोरला कडक असतात आणि त्याला चव नसते, म्हणून मी हे बघा छान मी व्यवस्थित उकडून घेतलेले आहेत. उकडून घेताना मी त्याच्यामध्ये फक्त मीठ घातलेलं होतं आणि उकडून घेतलेले. आणि एक पाकिट मशरूमचं होतं ते मी लांब चिरून घेतलेलं आहे. आता याची कृती बघूयात. कृतीच्या आधी हे जे सगळं आहे हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये साजूक तूप घालून घेऊया. एक मोठा चमचा आणि अर्धा, 1.5 टेबलस्पून साजूक तूप घातलेलं आहे. गरम आहे माझी कढई. आता कढईमध्ये मी अर्धा टीस्पून ब्लॅक पेपर पावडर घातली, 2 कार्डमम पॉड्स, 2 क्लव्स आणि ह्याच्यामध्ये हा मसाला. ही सगळी पेस्ट जी आहे ही सगळं कच्चं होतं. कांदा, टोमॅटो, आलं, लसूण तेवढंच फक्त घातलेलं आहे. आणि नाव लेट इट कुक फॉर नेक्स्ट 20 to 25 मिनिट्स. जोपर्यंत याचा कच्चट स्मेल जात नाही आणि याला बाजूनी तूप जास्त आहे म्हणून ते बाजूने तूप दिसतंय, पण इथनं मधनं सुद्धा तूप बाहेर येईल आणि पूर्ण एक तुपाचा थर येईल वरती. त्यावेळेला हा मसाला पूर्णपणे शिजलेला आहे आणि त्याचा अंगचा कच्चापणा पूर्णपणे गेलेला आहे असं आपण समजू शकतो. ओके, लेट इट कुक फॉर नेक्स्ट 20 to 25 minutes. नाउ लेट्स चेक कसं आहे हे. नाईस. हे बघा, पूर्ण जे पाणी होतं त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटोची ही प्युरे आहे, पेस्ट आहे, ती ऑलमोस्ट शिजलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण बेसिक मसाले सगळे घालून घेऊया. क्युमिन पावडर ½ टीस्पून. खूप ओव्हर पॉवर होतील असे भरपूर मसाले घालायचे नाहीत आपल्याला. हा काळा मसाला आहे जो मी साधारण 1.5 टीस्पून घातलेला आहे. हळद थोडीशी, एक हिप टीस्पून काश्मीरी लाल चिली पावडर आणि चवीनुसार मीठ. आपण ऑलरेडी याच्यामध्ये बेबीकॉर्न मध्ये मीठ घातलेलं आहे, सो ते लक्षात ठेवून मीठ ऍडजस्ट करा. पण ज्या वेळेला प्लीज बेबीकॉर्न शिजवाल त्यावेळेला नक्की मीठ घाला, नाहीतर बेबीकॉर्नला चव येत नाही चांगली. आता ह्या मसाल्यामध्ये आधी
हे कच्चं आहे म्हणून हे आधी घालूयात. मशरूम्स युजली लहान मुलांना खूप आवडतात आणि खूप पौष्टिकही आहे. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी आहे, जे आपल्याला आपल्या इथे कितीही उकाडा आणि गरमी असली तरीही मिळत नाही, कारण की आपण एवढे उन्हात जातच नाही आणि मुलं सकाळच्या वेळेला शाळेमध्ये असतात, त्यामुळे त्यांना ऊनही घेता येत नाही. त्याच्यासाठी मशरूम्स आर बेस्ट सोर्स ऑफ व्हिटॅमिन डी. आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया. ही आपल्याला अंगाच अशी लपथपीत करायची आहे ग्रेव्ही. आता हे मशरूम्स व्यवस्थित परत शिजू देत आणि मग आपण हे घालूयात, कॉर्न्स, बेबी कॉर्न्स. दहा मिनिटं झाली. आपलं तूप किती छान वरती आलाय आणि सुंदर शिजलेला आहे मसाला. आता त्याच्यामध्ये आपण बेबी कॉर्न घालून घेऊया आणि त्याला एकजीव व्हायला पुढचे अजून 10 मिनिटं देऊया, ज्याने बेबी कॉर्न्सला सुद्धा मसाल्याचा एक स्मेल, स्वाद येईल आणि आपली भाजी तयार होईल. परत पुढची 10 मिनिटं आपण झाकण लावून ठेवूया. 10 मिनिटं झाली. ह्याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालायची आणि थोडंसं क्रीम, म्हणजे त्याला बॉडी येते चांगली. सॉरी, excuse the sound that's coming from this Tetra Pak, please. It's hideous sound. It sure is a hideous sound. Oh my god, what's going on? Come on, man. Alright, हे झालंय. Let's mix. आणि आपला मशरूम बेबीकॉर्न मसाला रेस्टॉरंट स्टाईल तयार आहे. ही भाजी तुम्ही नान, पराठा किंवा जीरा राईस खूप छान लागते. जरूर ट्राय करा. आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे सांगा. बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला समजेल माझी नवीन रेसिपी आल्यावरती, पण टायमिंग कधी कधी चेंज होतं. ऑलराईट, नाव our masala is ready to eat. Let's plate. माझी आजची रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही स्वतः ही घरी करून बघा. तुम्ही खा, तुमच्या घरच्यांना खायला घाला आणि स्वस्थ राहा. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज बेल आयकन दाबत जा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.